तुम्ही इथं बघू शकता समोर जो रस्ता झाला आहे अगोदरचा तो एका बाजूचा तयार झाला आहे आणि एका बाजूचा राहिला आहे. एका बाजूचा जो तयार झाला आहे त्याची उंची वरती आहे तो आणि हा खाली आहे खड्डा खोदला रस्ता बनवण्यासाठी. तर त्याचा प्रॉब्लेम असा होत आहे की तो अर्धाच रस्ता तयार झाल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक एकाच त्या बाजूने होते म्हणजे एकाच साईडनी रस्ता चालू आहे. त्यामुळं शाळा सुटल्यानंतर एवढी प्रचंड प्रमाणात तिथे ट्रॅफिक जाम होत आहे की लहान मुलांना इकडून तिकडं जाणं आणि तिकडून इकडे येणं या दोन्ही गोष्टी एवढ्या जिकरीच्या आहेत की त्यांची ती तारीची कसरत आहे. यामध्ये मागच्या जेव्हा परीक्षेचा कालखंड चालू होता तेव्हा एक मुलगा त्या रिक्षाच्या मध्ये पण अडकला. मग तेव्हा सगळी ट्रॅफिक परत जाम झाली. आम्ही तिथे पळत गेलो, रिक्षावाल्याला साईडला घेतलं, टू व्हीलर साईडला घेतलं आणि त्या बाळाला बाहेर काढलं. म्हणजे एखाद्या लहान लेकराचा पाय अडकू शकतो, त्यांचे हाडांची म्हणजे त्यांचे हाडं कोवळे असतात, त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका आहे किंवा त्यांना कुठलं व्यंग आलं तर ह्याला जबाबदार कोण. आणि थोड्याच दिवसांनी आता पाऊस पडणार आहे तर तुम्ही बघू शकता की एवढा मोठा खड्डा आहे की या पावसामध्ये जर एखादं लेकरू खाली उतरलं तर त्याचं कमीत कमी कमरेपेक्षा वरती त्याला पाणी लागणार आहे. मग त्या मुलांनी शाळेत पोहोच यायचं का शाळाच बुडवायची. मग प्रशासन मूल शाळेत आणण्यासाठी एवढा मोठा खर्च करत आहे. मग मुलांना शाळेत यायचं कसं, मूल शाळेपर्यंत यायला पण त्याला शाळेत यायला येईल अशी एक प्रचंड समस्या निर्माण झाली. म्हणून इथले जे काही लोकप्रतिनिधी आहेत किंवा समाजातील एक चांगली समाजसेवक आहेत त्यांनी बाबा रस्ता पटकन व्हावा ह्याच्यासाठी काय पाठपुरावा करता येतो का किंवा आमच्यासारख्या आणखीन काही नागरिकांची मदत हवी आहे का त्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टी जर पटकन झाल्या तर येणाऱ्या जूनपासून ज्याच्यासाठी आपला भारत निर्मितीचं एक लक्ष आहे. भारत निर्मिती करत असताना लहान मुलं हे त्याचा एक पहिलं सगळ्यात महत्त्वाचं टोक आहे आणि त्या लहान मुलांना योग्य वेळी किंवा शाळेमध्ये येण्यासाठी काही त्रास होणार नाही. कारण मुलंच घडले नाही तर देश कसा घडणार ना. म्हणून लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे पण काम मार्गी लावावं एवढी आमची विनंती आहे. ओके. नमस्कार, मी नूतन प्राथमिक विद्यामंदिर सहशिक्षक माळी संतोष शिवाजी. तर सांगण्याचं तात्पर्य असं की हा रस्ता जिजाऊ चौक छत्रपती संभाजी महाराज तो तसंच छत्रपती शिवाजी महाराज जाणार आहे. वर्षभरापासून काम चालू आहे आणि भविष्यात म्हणण्यापेक्षा अगदी एक 10-15 दिवसाच्या आता पाऊस सुरू होतोयच. पाऊस सुरू झाल्यानंतर ज्या काही अडचणी आम्हाला येणार आहेत त्या अडचणीला सामोरं जाणं आम्ही तर जातोयच, दरवर्षी जातोय. नाली शाळेत येते, पाणी शाळेत येतं आहे का नालीचं पाणी शाळेत येतं काही रस्त्यातलं सगळं पाणीमध्ये येतं हेच काही कळत नाही. आम्ही वारंवार यांना प्रशासनाला सांगून तरी यात काही बदल होत नाही. आणि आम्ही जे काय करायचं आम्ही स्वतः तिथं वीट टाकले तुम्ही पाहू शकता त्या विटासुद्धा बुजून गेले त्याच्यातून पाणी मध्ये येतं. आणि लहान मुलं आहेत आमच्या लहान मुलाचा गटाचा 1 ते 4चा 1 ते 4 म्हणजे 10 ते 12 वर्षाची मुलं आहेत. 10-12 वर्षाच्या मुलांना इथून जाण्या येण्यासाठी अत्यंत अडचणी येत आहेत. आणि जर हे काम असं संत गतीने चालू राहिलं तर आता भविष्यात येणाऱ्या जूनपासून शाळा सुरू होणार आहे. त्यासाठी मुलांना येण्या जाण्याची भरपूर अडचण येणार आहे. तरी प्रशासनाला नगरसेवकाला तिथले जे प्रथम नागरिक आहेत त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी थोडं जातीनं लक्ष घालावं आणि हे काम पूर्ण करून घ्यावं. धन्यवाद. आमचे सहकारी बोलतील आणखी.